नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन टेपलेल्या आहेत आणि यामधूनच सर्व कार्यकर्ते असतील ते मात्र आता मोठ्या तयारीला लागलेले आहेत. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो सत्तेतला पक्ष आहे जोच म्हणजे भाजपकडून विरोधी पक्षाला म्हणजेच काँग्रेसवरती वारंवार टीका केलेली आहे की काँग्रेस पक्षामध्ये घराणेशाही चालते. मात्र एकंदरीत आता जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत यामध्ये मात्र आपल्याला सर्वच पक्षांमध्ये घराणेशाही दिसून आल्याचं पाहायला मिळते. जसं की आता मोठ्या प्रमाणामध्ये घराणेशाही जी आहे ती आता आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. पुण्यामध्ये पण तशीच परिस्थिती सध्या पाहायला मिळते. कुणाल टिळक असतील जे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव आहेत आणि दुसरा म्हणजे बापट दिवंगत आहेत जे खासदार आहेत ते त्यांचे गिरीश बापट यांच्या सून आहेत त्या पण यावेळेस रिंगणामध्ये असणार आहेत. आणि दुसरा म्हणजे रुपेश मोरे म्हणजे जे माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे जे वसंत मोरे यांचे ते चिरंजीव आहेत ते देखील आहेत. दुसरं म्हणजे करण मिसाळ जे आमदार आणि राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांचे जे चिरंजीव आहेत. तसंच म्हणजे हर्षवर्धन मानकर ते देखील आहेत आणि सुप्रिया कांबळे जे विद्यमान आमदार सुनील कांबळे यांची जी कन्या आहे त्या पण रिंगणामध्ये आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं नाव म्हणजे सुरेंद्र पठारे जे वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आमदार बापूसाहेब पठारे यांचे ते देखील चिरंजीव आहेत आणि यांच्याकडून देखील आता उमेदवारीचा अर्ज भरवण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणात वर्तवली जाते. एकंदरीतच काँग्रेसच्या घराणेशाहीवर वारंवार BJP-कडनं टीका केली जाते. मात्र आता सर्वच पक्षामध्ये ही घराणेशाही मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आणि याचाच परिणाम आता येणाऱ्या निवडणुकीवर होणार हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि दुसरं म्हणजे यामधून सर्वसाधारण कार्यकर्त्यांनी काय बोध घेतला पाहिजे. एकंदरीत सर्वसाधारण कार्यकर्त्यांनी फक्त ज्या काही निवडणुकीची जी कामं असतील आणि किंवा सतरंजी असतील हेच फक्त आम्ही उचलायचं का, हा देखील आता प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांपुढे पडलेला आहे. आता नेमकं ज्या निवडणुका आहेत आता यामध्ये कार्यकर्ते काय भूमिका घेणार हे देखील तिथेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे.